आणि आता महामुकाबला सीझन 3 ची फायनल मॅच साठी सज्ज आहेत दोन्ही संघ रुद्राक्ष रॉयल्स आणि एसजी टायटन्स. दोन्ही संघांनी आपापल्या ग्रुपमध्ये टॉप केलं होतं आणि आता फायनल मध्ये भेटणार आहेत रुद्राक्ष रॉयल आणि एसजी टायटन्स हा संघ. या सामन्याची आता एंट्री होणार आहे. सिक्सर स्क्रीनच्या बाजूने जरा प्रेक्षकांनी लांब व्हायचंय. सिक्सर स्क्रीनच्या बाजूचे प्रेक्षक कमिटी मेंबर्स. दोन्ही संघांचं वेलकम करायचं इथं. एसजी टायटन्स आणि रुद्राक्ष रॉयल्स फायनल मध्ये पोहोचलेले दोन्ही संघ. त्या पॅसेज मध्ये लाईनअप होऊन घ्यायचं दोन्ही संघांनी. रुद्राक्ष रॉयल आणि एसजी टायटन्स. रुद्राक्ष रॉयलचे संघ मालक रोहित इडदुकी. एसजी टायटन्सचे संघ मालक गिरीश पाटील आणि सुमित अडके. दोन्ही टीमचं ग्राउंडवर हार्दिक स्वागत आणि सामन्यासाठी ऑल द बेस्ट. दोन्ही संघांचा आता टॉस होणार आहे. टॉस साठी मी विनंती करतो विशाल दादांनी ग्राउंडवर यावं. तुम्ही विपुल तुम्ही बाजूला थोडं. अभिषेक थोडं बाजूला होतो. आपल्या या सेरेमनीचं युट्यूब वरती ड्रोन द्वारे लाईव्ह स्ट्रीमिंग होत आहे. पहिल्यांदा सांगली क्रिकेट मध्ये लिंगायत प्रीमियर लीग मध्ये हे करण्यात आलेलं आहे. दोन्ही संघांनी आता पिचच्या बाजूला लाईनअप व्हायचं आहे. दोन्ही संघांनी पिचच्या बाजूला लाईनअप होऊन घ्यायचं आहे. टॉस साठी पुढे यायचं आहे. रुद्राक्ष रॉयलचे कप्तान विपुल गोरे आणि एसजी टायटन्सचे कप्तान अभिषेक पट्टण शेट्टी. सीझन 3 च्या शेवटच्या सामन्याचा ग्रँड फिनालेचा हा टॉस विशाल दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. आणि एसजी टायटन्स संघाने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. इम्पॉर्टंट अशा फायनल मॅच मध्ये चेस करण्याचा डिसिजन घेतलेला आहे त्यांनी. फोटोसाठी आता स्प्रेड व्हायचंय सगळ्या प्लेयर्सनी.
कमिटी प्लेयर कम राहू दे आता. सगळे असे इकडे तोंड करून उभारू. आपण सगळे इथले तिकडे तोंड करून उभारूया. ते तिकडून राष्ट्रगीत चालू केली ही सगळी इकडे तोंड करून उभा राहतील. कुणी जायचं नाहीये. यानंतर राष्ट्रगीत होणार आहे. सर्व कमिटी मेंबर्सनी लाईन मध्ये उभं राहायचंय. सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं. राष्ट्रगीत होणार आहे त्या जागी. सर्व प्रेक्षकांनी आपापल्या जागी उभा राहायचंय राष्ट्रगीतासाठी. सर्व कमिटी मेंबर्स लाईन मध्ये उभा राहा. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. विशाल दादांनी एक इन्व्हिटेशनल चेंडू खेळायचा. इथे एक एक बॉल खेळायचा आहे विशाल दादांनी. साऊंड चेक. मान्य श्री खासदार विशालदादा पाटील यांना गोलंदाजी करतील लिंगायत कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक काका पाटील. पीएनजी पुरस्कृत लिंगायत कला क्रीडा मंडळ आयोजित लिंगायत प्रीमियर लीग सीझन 3 चा फायनल मुकाबला आणि चौकार मारलेला आहे मान्य श्री विशालदादा पाटील यांनी. फायनल सामना एसजी टायटन्स वर्सेस रुद्राक्ष रॉयल्स. SG Titan won the toss and choose to bowl first. विकेटवर या, पुढे या, मध्ये या. आणि या सीझन मधील ऑरेंज कॅप चा मानकरी विपुल कोरे याला ऑरेंज कॅप प्रदान करतील संघाचे ओनर रोहित दादा हिडदुकी. एकदा जोरदार टाळ्या होऊ देत विपुल कोरे साठी. या सीझनचा ऑरेंज कॅप होल्डर बेस्ट बॅट्समन विपुल कोरे.
चला आता सामना चालू करून घ्यायचा आहे. एसजी टायटन्स संघाची फिल्डिंग आहे पहिला. फायनलचा हा सामना सर्व कमिटी मेंबर्सनी बाउंड्री लाईन वर तैनात व्हायचं. क्लोज कॉल साठी सर्व कमिटी मेंबर्सनी बाउंड्री लाईन वर थांबून घ्यायचं. मार्केट यार्डातील व्यापारी सदा केंपवाडेजी आपण स्टेजवर यायचं. स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. फायनलचा सामना रुद्राक्ष रॉयल्स वर्सेस एसजी टायटन्स. बॅटिंग साठी आलेले आहेत कप्तान विपुल कोरे आणि त्यांची साथ देतील तन्मय कोरे. या फायनल सामन्यासाठी प्रेक्षकांनी खचाखच भरलेले हे मैदान. जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि लिंगायत प्रीमियर लीगच्या सर्व वेल विशर्स यांचं मनापासून स्वागत आणि आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. बॉलिंग साठी आलेले आहेत ऋषी स्वामी. आणि या पहिल्या चेंडू पासून समर्थकांचा जल्लोष. पहिला चेंडू लेट कट आणि उत्कृष्ट अशी
फिल्डिंग केली आहे तिथं ओंकार केसरकर यांना आणि पहिल्या चेंडूवर संघाने आपला इरादा स्पष्ट केलेला आहे. संघासाठी सर्वस्व झोकून देऊन खेळायची तयारी घेऊन उतरलेला हा संघ. चांगला फटका पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग आणि रनआउटचा चान्स आहे इथं. आणि रनआउट झालेले आहेत तन्मय. पहिल्याच ओव्हरमध्ये रनआउट झालेले आहेत. आणि एसजी टायटन्स संघ जिंकल्यास विवेकजी पैलवान यांच्याकडून 2000 रुपयाचं रोख पारितोषिक डिक्लेअर झालेलं आहे. बॅटिंग साठी आलेले आहेत अखिल कोरे. चांगला फटका 4 धावा. पॉवर प्लेला फक्त 2 फिल्डर 38च्या बाहेर अलाउड असतात आणि या संधीचा फायदा उठवलेला आहे. गॅप मध्ये चौकार मिळवलेला आहे अखिल याने. चांगली फिल्डिंग देता पुन्हा एकदा अभिषेक यांच्याकडून. चांगलं कव्हर केलेलं आहे अभिषेकने. एज लावला होता पण विकेट किपरला पकडता नाही आलेला आहे तो बॉल. 1 धाव. चांगला फटका चांगला अटेम्प्ट केला होता ब्राउनने पण चौकार गेलेला आहे. 4 धावा. 1 ओव्हर नंतर धाव संख्या झालेली आहे 1 बाद 10. बॉलिंग साठी आता आलेले श्याम गुरव. चालू करायचा आहे सामना. चांगला फटका होता आणि 1 धाव. चांगली फिल्डिंग केली तिथं प्रणव याने. आणि आता स्ट्राईकवर आहेत कप्तान विपुल कोरे.
चांगला फटका गॅप मध्ये मारलेला आहे पॉइंटच्या दिशेने आणि 4 धावा. चांगली बॅटिंग करताना येतो विपुल. इथं कॅमेरामॅनच्या पुढे असलेल्या सगळ्यांनी लांब द्यायचंय. कॅमेरामॅनला दिसत नाहीये. चांगली बॅटिंग इथं. बाउंड्री मारल्यानंतर एक सिंगल घेतलेली आहे. 1 मिनिट थांबवायचं आहे. एक्स्ट्रा प्लेयर आलेला आहे. कमिटी मेंबर्सनी जरा लक्ष द्यायचंय. चालू करून घ्या. चांगला कव्हर ड्राईव्ह मारला होता पण चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. चांगला असा लेट कट शेवटच्या क्षणापर्यंत थांबला आणि जज करून लेट कट खेळलेला विपुल याने. 1 धाव. शेवटचा चेंडू. ब्रिलियंट एफर्ट. डाईव्ह मारून चौका अडवलेला आहे प्रणव याने. 3 धाव वाचवले आपल्या संघासाठी. उत्कृष्ट अशी कामगिरी करताना प्रणव. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे 19. बॉलिंग साठी तिसरं षटक घेऊन आलेले आहेत फिरकीपटू प्रणव माळी. जोरदार चेअरिंग येते समर्थकांकडून. एक धाव. थर्ड मॅनच्या दिशेने मारलेला चेंडू. 1 धाव. शांती ग्रीन्स लिंगायत प्रीमियर लीगला लागलेले स्पॉन्सर. शांती ग्रीन्स एने प्लॉटिंग त्याचे ओनर
राज जैन यांचं फेलिसिटेशन होतं इथं. नो बॉल होता आणि फ्री हिट आहे आता. फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटच्या चेंडूवर एकच धाव. चांगलं कमबॅक प्रणवचं. नो बॉल नंतर एक सिंगल दिलेली आहे. चांगला फटका. लॉंग ऑफच्या दिशेने 4 धावा. बॉलर अडवू नाही शकले. लॉंग ऑफ वरून पळत गेलेले अभिषेक पट्टण शेट्टी यांनी चांगला एफर्ट घातला होता पण चौकार केलेला आहे. 4 धावा. स्टंपिंगचा चान्स होता पण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कॅरी नाही करू शकले विकेट किपर नितीन सिंग धोनी. फायनलचा सामना. बॅट्समन आणि बॉलर दोघंही टाइम घेत आहेत. आणि एक चोरटी सिंगल या ठिकाणी. एक धाव. उत्कृष्ट असा एफर्ट ऋषीचा. या फील्ड एफर्ट साठी सुमित कडके यांच्याकडून 1000 रुपये, गिरीश पाटील यांच्याकडून 1000 रुपये, विवेक पैलवान यांच्याकडून 200 रुपये कॅश. आपल्या संघासाठी सर्वस्व पणाला लावताना इथं ऋषी स्वामी. टोपेज आणि आउट झाले. दुसरा झटका. शेवटच्या चेंडूवर विकेट घेतलेली आहे. अखिल कोरे बाद होत आहेत. चांगला कॅच घेतला लॉंग ऑफ वरती तैनात कॅप्टन अभिषेक पट्टण शेट्टी याने. कडक फिल्डिंग प्रेशर बिल्ड केलं होतं आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट घेतलेली आहे. चांगली स्ट्रॅटेजी इथे एसजी टायटन संघाची. आणि एसजी टायटननी हा सामना जिंकला तर 2000 रुपयाचं बक्षीस आहे.
विवेकजी पैलवान यांच्याकडून. बॉलिंग साठी 4थं षटक घेऊन आलेले आहेत संदीप सावळे. स्ट्राईक वर आहे विपुल. नवीन बॅट्समन आलेले आहेत राजकुमार. चांगली बॅटिंग या ठिकाणी. एक धाव घेतलेली आहे आणि स्ट्राईक वर असेल आता राजकुमार. चांगली फिल्डिंग तिथं ओंकारची, पण एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. सोपा असा झेल सुटलेला आहे ओंकार याच्याकडून. महत्वाचा असा झेल. आणि खेळाडूंना प्रोत्साहन देताना ऋषी स्वामी. एसजी टायटन संघाने हा सामना जिंकल्यास गजानन कल्लोळी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर झालेलं आहे. चांगला फटका पण डॉट बॉल. यावेळी मात्र चांगला ड्राईव्ह केला इथं राजकुमार याने आणि 4 धावा केलेल्या आहेत. आणि रुद्राक्ष रॉयल्सची धावसंख्या पोहोचलेली आहे 35 वर. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि आऊट झालेले आहेत राजकुमार. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका आणि दुसरा कॅच घेतलेला अभिषेकने. आणि अभिषेक पट्टाशेट्टीच्या या कॅच साठी संघ मालकाकडून 1000 रुपये, हंसराज पाटील यांच्याकडून 1000 रुपये, 5000 रुपये डिक्लेअर केलेले आहेत हंसराज पाटील यांनी. तिसरा झटका रुद्राक्ष रॉयल संघाला. 35 धावावर 3 विकेट 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि विपुल कोरे यांचे मित्र, गाव भागातील एक युवा नेतृत्व जयंत बोळाज यांनी जर विपुल कोरे यांनी 6 मारला तर 5555 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर केलेलं आहे. कमिटी प्लेयर जरा स्प्रेड होऊन बसायचंय. बाउंड्रीच्या सर्व भागात स्प्रेड होऊन बसायचंय थोडं थोडं. तालुक्याचे लिंगासमाज नेते महेश राहिंग मेरे पुकारा. मी पकड मी
हॅलो, जो टीम फायनल जिंकल त्या टीमला तासगाव तालुक्याचे लिंगायत समाज नेते माननीय महेश्वर हिंगमेरे, चेअरमन तासगाव रोबान यांच्याकडून 5,100 रुपयाचे रोख बक्षीस मिळणार आहे. आणखी एक चांगला अटेम्प्ट होता ऋषीचा. यावेळी मात्र रेंजच्या बाहेर होता चेंडू आणि चौकार गेलेला आहे. चांगला एफर्ट होता इथं ऋषिकेशचा, पण 4 धावा. आणि लिंगायत प्रीमियर लीग सीझन 3 चे टायटल स्पॉन्सर पीएनजी चे तेजस गाडगे यांचं मंचावर हार्दिक स्वागत. लिंगायत कला क्रीडा मंडळातर्फे सहर्ष स्वागत. रनआउटचा चान्स होता पण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कॅरी नाही करू शकले. आणि एकदा सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं, अभिनंदन करायचं विपुल कोरे याचं, कारण 200 धावा पूर्ण केलेल्या आहेत त्याने या सीझन मध्ये. 200 धावाचा टप्पा पार करणारा खेळाडू ठरला विपुल कोरे. एक धाव. आणि विपुलने या सीझन मध्ये दाखवलेल्या दिमागदार कामगिरीबद्दल संघ मालक रोहित हिरदुगे यांनी 5,000 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर केलेलं आहे विपुलसाठी. एज लागला होता आणि एक धाव. पुन्हा एकदा स्ट्राईक वर विपुल. आणि एक धाव. गजानन माळी याने 6 मारल्यास प्रणव गोडसे कडून 500 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर झालेलं आहे. आणि जो कोणी हा सामना जिंकेल त्या संघास महेश्वर इंगमिरे, चेअरमन तासगाव अर्बन बँक आणि तासगाव तालुक्याचे नेते यांच्याकडून 5,100 रुपये बक्षीस डिक्लेअर झालेलं आहे. महेश्वर इंगमिरे बॅटिंग साठी स्ट्राईकवर आहे. गजानन पॉवर प्लेची 6वी ओव्हर घेऊन येत आहे. ऋषी कव्हर्स आणि फाईन लेग हे 2 फिल्डर बाहेर काढले होते. माफ करा, थर्डमॅन आणि फाईन लेग. स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न होता पण बीट झालेले आहेत गजानन. डॉट बॉल. आणि वेळ घेतोय इथं ऋषी स्वामी. क्रुशल अशी ही मॅच.
5.1 षटकानंतर धावसंख्या आहे 43. उत्कृष्ट असा एफर्ट, दोन्ही चौकार गेलेला आहे. चांगला एफर्ट होता ओंकार कडून आणि प्रणव कडून. चांगला एफर्ट होता पण चौकार अडवू नाही शकलेले आहेत. पण या एफर्ट साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अंपायर डिसिजन वाईड बॉल. आणि रनआउट झालेले आहेत गजानन. लॉंग ऑनला 30 यार्ड सर्कल मध्ये चांगला अडवला चेंडू. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता गजाननचा. विपुलला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता पण रनआउट झालेले आहेत. सेट झालेल्या विपुलसाठी आपली विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे इथं गजानननी. चौथा झटका रुद्राक्ष रॉयल संघाला. आणि आता बॅटिंग साठी आलेले आहेत संघाचे विकेट किपर भरत सिंग धोनी उर्फ भरत बालिगडे. गॅप मध्ये मारलेला आहे स्वीप शॉट. 4 धावा. पॉवर प्लेचा फायदा उठवलेला आहे इथं. आणि हिट आउट झालेले आहेत परत. पुन्हा एक स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता पण हिट आउट झालेले आहेत. 5वा झटका इथं. 6व्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 5-5-52. 6 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. शेवटचे 2 ओव्हर्स राहिलेले आहेत. 5 विकेट गमावलेले आहेत रुद्राक्ष रॉयल संघाने. पण कप्तान विपुल कोरे अजूनही क्रीजवर. शेवटच्या 2 षटकामध्ये आता आक्रमक खेळाची अपेक्षा. ₹5,100 बक्षीस जाहीर झालेलं आहे महेश्वर इंगमेरे यांच्याकडून तासगाव अर्बन बँकेचे चेअरमन. ₹1,000 गजानन कल्लोळी यांच्याकडून विजेता संघाला. कॅश प्राइज मिळणार आहे विजेता संघाला. सातवं षटक घेऊन आलेले आहेत श्याम गुरव. वैयक्तिक दुसरं. खणखणीत असा ड्राईव्ह होता. चांगला एफर्ट केला तिथे श्यामने. त्यामुळे स्लो डाऊन झालेला आहे चेंडू. आणि एकच धाव. आता स्ट्राईकवर आहे सचिन माळी. बॉलिंग मध्ये संघासाठी चांगली कामगिरी केली होती सचिन यांनी. 2 षटक टाकले होते. बॅटिंग मध्ये आता कमाल करण्याची गरज.
क्विक फिल्डिंग तिथं अभिषेक याची. पुन्हा एकदा स्ट्राईकवर ऑरेंज कॅप होल्डर कप्तान विपुल कोरे. चांगली गोलंदाजी, एकच धाव दिलेली आहे. शेवटच्या 2 षटकामध्ये देखील टिचून गोलंदाजी करतायत इथं एसजी टायटन्सचा संघ. आणि डॉट बॉल बीट केलेला आहे बॅट्समनला. पेस मध्ये व्हेरिएशन केलं होतं. चांगला चेंडू स्टेप आउट करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण एकच धाव. शेवटच्या चेंडूवर स्ट्राईकवर आहेत विपुल. 7व्या षटकातला शेवटचा चेंडू. चांगला फटका कव्हरच्या दिशेने आणि एक धाव. शेवटच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील विपुल. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र आता गेअर शिफ्ट करण्याची गरज आहे. 7 ओव्हरमध्ये 57 धावसंख्या झालेली आहे. रन रेट 8च्या आसपास. फायनलच्या प्रेशर मॅच मध्ये फर्स्ट एड किट मधून स्प्रे द्यायचंय. चांगला फटका, कडकडीत असा षटकार आणि 5,555 रुपयाचं बक्षीस रोख जमा करायचं आता जयंत बोळा यांनी. कडकडीत असा फटका आणि 6 धावा मिळवलेल्या आहेत. चांगला एफर्ट होता, डाईव्ह मारला होता, पण 4 धावा. मगाच्या षटकारासाठी रोहित इडदुगी करून 1,000 रुपये. सर्वाधिक कॅश प्राइज जमा करायचे कमिटीकडे. जीएसटी वजा करून कमिटी प्लेयरला देणार आहे पैसे. चांगला फटका, पण एक्स्ट्राऑर्डिनरी फिल्डिंग एफर्ट इथं प्रणव कडून. आपल्या फिल्डिंग स्पॉट मध्ये आतापर्यंत प्रणवनं किमान 20 धावा वाचवलेल्या आहेत या स्पॉट मध्ये. पुन्हा एकदा त्या स्पॉट मध्ये, पण थोडक्यात चुकलेला आहे प्रणव कडून. 4 धावा. चांगली फटकेबाजी करताना शेवटच्या ओव्हर मध्ये. सिंगल घेतलेली आहे 5व्या चेंडूवर.
आणि शेवटच्या चेंडूसाठी आता स्ट्राईकवर असतील विपुल. शॉर्ट पिच डिलिव्हरी, खराब असा चेंडू आणि चौकार मारलेल्या कव्हरच्या दिशेने. रुद्राक्ष रॉयलची धावसंख्या 8 ओव्हर नंतर 77, 5 विकेटच्या नुकसानीवर. एसजी टायटन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 78 धावांची गरज आहे. आता शेवटच्या ओव्हरमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला तिथं विपुल याने. सात ओव्हरमध्ये बॅटिंग करून चांगला सेट झाला होता विपुल आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अटॅक केलेला आहे. 8 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे 77, 20 धावा आलेल्या आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये. आता एसजी टायटन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 78 धावांची गरज. 48 चेंडू मध्ये 78 धावांची गरज आहे. फायनलचा हा हाय व्होल्टेज सामना. कॅश प्राइज जमा करायचं आहे डिक्लेअर केलेल्या व्यक्तींनी. हा सामना जिंकणाऱ्या टीमसाठी 5100 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर केलेलं आहे महेश्वर इंगमिरे, चेअरमन तासगाव औरंग बँक यांनी. आणि जयंत बोवाजनी 5555 रुपये जमा करायचे आहेत विपुल यांना देण्यासाठी. फोन पे मारून स्क्रीनशॉट शेअर करायचा इथं स्क्रीनवर. प्रसिद्ध बेदाना व्यापारी राजोग रेंजर्सचे संघ मालक योगेश दादा कवाडे यांच्याकडून एसजी टायटन्स संघासाठी 11,111 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर झालेलं आहे. एसजी टायटनने जर हा सामना जिंकला तर कॅश प्राइज देणार आहेत योगेश दादा कवाडे 11,111 रुपये. विवेक पैलवान यांच्याकडून 2,000 रुपयाचं बक्षीस आहे. महेश्वर इंगमेरे यांच्याकडून 5,100चं बक्षीस आहे. गजानन कुल्लोड यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस आहे. लिंगायत प्रीमियर लीग सीझन 3 चा हा शेवटचा सामना. या सीझन साठी लागलेले टायटल स्पॉन्सर मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगे, सराफ अँड झवेरी, पीएनजी. टी शर्ट स्पॉन्सर AK गोल्ड खपली गौचे, केतन दादा खोकले. ट्रॉफीचे स्पॉन्सर सी नेटवर्कचे, सी न्यूज नेटवर्कचे धनेश काका शेटे. सिक्सर स्क्रीन संगमेश्वर ट्रेडर मेसर्स काडाप्पा वारद साहेब. प्लेयर डगआउटचे माफ करा गॅलरी स्पॉन्सर मान्य उद्योगपती प्रदीप दडगे, मान्य उद्योगपती केसी पट्टण शेट्टी, सौ सुनंदा शंकरराव ताई शेट्टी. या सर्वांचे हार्दिक मनापासून धन्यवाद. आपल्या या योगदानामुळेच लिंगायत कला क्रीडा मंडळाला इतक्या चांगल्या प्रमाणे नियोजन करून हे सामने भरवता येत आहेत. याशिवाय
जाहिरात स्वरूपात लागलेले स्पॉन्सर हरिओम हाऊस ऑफ इंटिरियर्स, शांतीसागर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड समडोळी, शांती ग्रीन्स प्लॉटिंग, विजयलक्ष्मी इन्फ्रा सर्व्हिसेस, वुड्स बॉल स्पॉन्सर रमनिकलाल अँड सन्स, आय बॉडी इनरवेअर स्पोर्ट्सवेअर अँड ॲक्सेसरीज, अक्षय इंडस्ट्रीज, अनिल विरुपाक्ष पट्टण शेट्टी, लिंगायत बोर्डिंग, या सर्व स्पॉन्सरचे मनापासून धन्यवाद. या ग्राउंड साठी मेहनत घेऊन एक चांगलं असं स्टेडियम बनवलेले मंडपवाले विनायक मंडप, विनायक जाधव दादा, लाईट वाले आयुब लाईटमॅन, यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंग कॅमेरामॅन यशोदा फिल्म्स, हे ग्राउंड तयार केलेले पिच क्युरेटर क्रिकेट मंत्र अकॅडमीचे रोहित वाले आणि त्यांचे सहकारी अक्षय पाटील, पहिला चेंडू चांगला फटका आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, एक धाव. आपल्या एंट्री पॅसेज मध्ये सुंदर असं लँडस्केपिंग केलेले शुभम नर्सरीचे सुनील पाटील साहेब, या सर्वांचे लिंगायत कला क्रीडातर्फे मनपूर्वक आभार. चांगला फटका, कडकडीत असा शॉट आणि 4 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार लावलेला आहे श्याम याने. पॉवर प्लेचा फायदा उठवताना 4 धावा. आणि मगाच्या इनिंग मध्ये चांगली कामगिरी केल्याबद्दल विपुल कोरे यासाठी प्रमोद अण्णा शेट्टींकडून 500 रुपयाचं बक्षीस. डायरेक्ट हिट आहे आणि आउट झालेले आहेत श्याम गुरु. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण येतं रुद्राक्ष रॉयल संघाचं. 30 यार्ड मध्ये बॉल चांगला अडवला, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कॅरी केला आणि डायरेक्ट हिट मारलेली आहे. रनआउटच्या स्वरूपात पहिली विकेट जाताना एसजी टायटन संघाचे. चांगला फटका गॅप मध्ये आणि 4 धावा. माफ करा, डेड बॉल दिलेला अंपायरनी. डेड बॉल दिलेला अंपायरनी. अंपायर डिसिजन वाईट बॉल. अवांतर धावा येताना इथं.
बोल्ड झालेले अभिषेक. लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता. बॉडीच्या जवळ होता बॉल आणि बोल्ड झालेले आहेत अभिषेक. बॅटिंग साठी आलेले आहेत प्रणव माळी. प्रणव आणि ऋषिकेश या दोघांना देखील आता एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे इथं. स्ट्राइक वर आहे तो प्रणव. चांगला फटका. मिसफील्ड झालेला आहे इथं. सोपा असा बॉल होता पण मिसफील्ड झालेला आहे. यालाच म्हणतात फायनल मॅचचं प्रेशर. 4 धावा मिसफील्डच्या स्वरूपात. अक्षय इंडस्ट्रीच्या बोर्ड जवळून जरा सरकून घ्यायचं तिथून प्रेक्षकांनी. रोहन जरा क्राऊड मॅनेज करायचं तिथं. एक ओव्हर नंतर धाव संख्या झालेली आहे 2 बाद 10. एसजी टायटन संघाला जिंकण्यासाठी 42 चेंडूमध्ये 68 धावांची गरज. एक चांगली बॅटिंग डेप्थ असलेला हा संघ ग्रुप स्टेजला चांगली कामगिरी करून चांगल्या रन रेटनी वर आला होता आणि डायरेक्ट फायनल साठी आला होता रन रेटच्या जोरावर. फायनल मध्ये आता रुद्राक्ष रॉयल संघाला भेटताना टाइमिंग येतो इथं अखिल. आता मात्र बॅट्समॅन टाइम घेतो इथं. अंपायर डिसिजन वाईड बॉल. एक अवांतर धाव. वाईड बॉल जज करून सोडायचा प्रयत्न होता पण आत आलेला आहे चेंडू. डॉट बॉल. रिव्हर्स स्वीपचा फटका आणि 4 धावा. चांगली बॅटिंग करताना इथं ऋषी स्वामी. डॉट बॉल. चांगला डिफेन्सिव्ह शॉट. चौकार आल्यानंतर एक डॉट बॉल आलेला आहे आता.
एक सिंगल घेण्यात यशस्वी झालेले आहेत. एक धाव. आणि एक सिंगल धाव घेतलेले इथं प्रणव याने. पाच चेंडूचा खेळ झालेला आहे या ओव्हरमध्ये. धाव संख्या पोहोचलेली आहे 17 वरती. आणखी एक रिव्हर्स स्वीपचा फटका आणि 4 धावा. शेवटच्या चेंडूवर जोरदार फटका लागवलेला इथं. 4 धावा मिळालेल्या दृश्याने रिव्हर्स स्वीपचा फटका मारला आणि थर्ड मॅनच्या दिशेने चौकार लगावलेला आहे. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली 21. 36 चेंडू मध्ये 57 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक घेऊन आलेले आहे सचिन. आणि एक धाव. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेऊन ऋषीला स्ट्राईक दिलेला आहे प्रणव याने. सेन्सिबल बॅटिंग या ठिकाणी. आणि मार्केट यार्डातील एक प्रतिष्ठित व्यापारी आणि माहेश्वरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष गोविंदजी तोष्णीवाल यांचं आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत. चांगला फटका गॅप मध्ये आणि 4 धावा. चांगला ड्राईव्ह मारला होता इथं. 4 धावा मिळवलेल्या आहेत ऋषीने. एका चांगल्या टच मध्ये आता ऋषी. तिसरा चेंडू. बॉलिंग करताय सचिन. स्ट्राईक वर आहे ऋषी. चांगली फलंदाजी करतोय ऋषी आपल्या संघासाठी. चांगला बॉल. रूम नाही दिलेला इथं मारायला. डॉट बॉल. आणि एक धाव. फ्लिक शॉट खेळला होता आणि सिंगल घेतलेले आहे ऋषीने. 32 चेंडू मध्ये 51 धावांची आवश्यकता हा फायनलचा सामना जिंकण्यासाठी. डॉट बॉल. चांगली बॅटिंग करतोय इथं प्रणव. अंपायर डिसिजन वाईड बॉल.
चांगला फटका होता पण डायरेक्ट फिल्डरच्या हातात गेलेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 बाद 28. 30 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता. 10चा रिक्वायर रन रेट आहे. या सामन्यासाठी जर एसजी टायटन संघाने हा सामना जिंकला तर योगेश कबाडे यांच्याकडून 11,111 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर झालेलं आहे. तसेच या सामन्याच्या विनिंग संघाला महेश्वर हिंगमिरेजी यांच्याकडून 5,100 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर झालेलं आहे. तासगाव अर्बन बँकेचे चेअरमॅन महेश्वर हिंगमिरे. गजानन कुल्लोळी यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस आहे. चौथं षटक घेऊन येतोय अखिल कोरे. फायनलचा हा अतिशय रोमांचक असा सामना. चांगला फटका पण तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण तन्मय कोरेकडून. 3 धावा वाचवलेल्या आपल्या संघासाठी. चांगला फटका होता ऋषीचा पण क्विक रिॲक्ट करून फील्ड केलेला आहे तिथं तन्मय यानं. आणि 1 धाव. चांगली गोलंदाजी. फील्डच्या अकॉर्डिंगली बॉल करतोय अखिल. डॉट बॉल. स्ट्राइक वर आहे प्रणव. तिसरा चेंडू या षटकातला. स्ट्राइक वर आहे प्रणव. तिसरा चेंडू टाकतोय तेजस. यावेळी मात्र फल्लूस गोपण्याच्या नादात बोल्ड झालेले आहे. विकेट टू विकेट बॉलिंग केली होती तेजस याने आणि सेट बॅट्समन बोल्ड झालेले आहे तिथं. तिसरा झटका येता एसजी टायटन संघाला. आता 9 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. अतिशय रोमांचक वळणावर आलेला आहे हा मुकाबला. या सामन्यासाठी बक्षिसांचा वर्षाव झालेला आहे. सुखकर्ता गणेशोत्सव मंडळ यांच्याकडून 21,000 रुपये. योगेश दादा कबाडे यांच्याकडून 11,111 रुपये. महेश्वर इंगमेर यांच्याकडून 5,100 रुपये. गजेंद्र कल्लोडी यांच्याकडून 1,000 रुपये. चांगला फटका. तितकंच चांगलं क्विक क्षेत्ररक्षण इथं गजानन याचं. 1 धाव. स्ट्राइक वर आहे आता ऋषी.
5वा चेंडू. चांगला फटका विस्पील झालेली आणि 4 धावा. चांगली फिल्डिंग करत होता गजानन, यावेळी मात्र चौकार गेलेला आहे. चांगली बॅटिंग ऋषी याची. शांत आणि संयमी खेळी करतोय इथं ऋषी. आता 7 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. हा नो बॉल. नो बॉल आहे हा, स्पीडचा नो बॉल. आणि 4 धावा आहेत. 5 धावा मिळाल्या चेंडूवर. नो बॉल आणि 4 धावा. अतिशय रोमांचक बोलणार हा मुकाबला. एका चेंडूने समीकरणे जोरदार बदललेली आहेत आणि पुढचा चेंडू फ्रीडचा चेंडू आहे. फ्रीडचा असा चेंडू स्ट्राईकवर आहे ऋषी. बॉलिंग करतोय तेजस. पुन्हा एकदा मागा मारलेला आहे आणि यावेळी मात्र 1 धाव. ओव्हर थ्रो झाला होता पण 1 धाव. ओव्हरची समाप्ती. शेवटच्या षटकामध्ये 9 धावांची गरज आणि स्ट्राईकवर असणार आहे पुन्हा एकदा ऋषी. फायनलचा अति रोमांचक असा सामना. जोरदार जल्लोष होतो इथं प्रेक्षक गॅलरी मधून. ग्राउंड उजव्या साईडची गॅलरी आणि डाव्या साईडची गॅलरी यांच्यामध्ये एक व्हर्च्युअल कॉम्पिटिशन लागलेला आहे. कोणाचा आवाज जोरात येतो यावरून. चांगली सेन्सिबल बॅटिंग केली आहे ऋषीने. 21 चेंडू मध्ये 40 धावा काढलेल्या आहेत. आता मात्र सीझन 3 चा किताब जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. शेवटचा षटक घेऊन आलेले आहेत रुद्राक्ष रॉयल संघासाठी गजानन माळी. आणि या षटकामध्ये जर सामना जिंकून दिला तर प्रणव गोडासे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे गजानन यासाठी. लिंगायत प्रीमियर लीग सीझन 3 आणि जोरदार टाळ्या होऊन जात ऋषी स्वामीसाठी. या सीझन मध्ये 150 धावांचा टप्पा गाठलेला आहे त्यानं. 151 धावावर पोहोचलेला आहे ऋषी. पण आता मात्र या मॅचच्या झोन मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये 9 धावांची आवश्यकता. ट्विस्ट ट्विस्ट ट्विस्ट. पहिल्या चेंडूवर हिट आउट झालेला आहे ऋषी. चांगला स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण जस्ट अबोव्ह द बाउंड्री लाईन आणि हिट आउट झालेले आहेत ऋषी. रोमांचक असा सामना. एका पाठोपाठ एक ट्विस्ट येत आहे तिथं. षटकार लगावला तर दीपक राजमाने ऑर्बिट फोर्सचे संचालक यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे.
दुसरा चेंडू आणि डॉट बॉल. आता 4 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहेत. अतिशय रोमांचक असा सामना. बॉलिंग करतोय गजानन. तिसरा चेंडू 4 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. .2 षटकानंतर एसजी टायटन्सची धावसंख्या झालेली आहे 69. 4 विकेटच्या नुकसानीवर 4 चेंडूंचा खेळ बाकी. ट्विस्ट अँड टर्न्स निभरलेला अतिशय रोमांचक असा हा सामना. दोन्ही टीमनी एक तगडं आव्हान उभं केलं होतं एकमेकांसमोर. आणि आता लिंगायत प्रीमियर लीग सीझन 3 चा विनर घोषित होण्यासाठी फक्त 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरा चेंडू या ओव्हरचा. अनिरुद्ध हजारेकडून ओंकार साठी 1500 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर झालेलं आहे जर हा सामना जिंकून दिला तर. चांगला मोडका चौकार लावलेला इथं ओंकार केसरकर ना पहिल्या चेंडूवर चौकार लगावलेला आहे. आता मात्र 3 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांच्या काळजाचे हार्टबीट वाढवणं असा हा सामना. चौथा चेंडू 3 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. स्टेप आउट करून सिंगल घेतलेले इथं ओंकार याने. आणि आता स्ट्राईकवर असतील संदीप. 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. 51 ग्रुप स्टेजचे सामने, 8 नॉकआउट स्टेजचे सामने आणि या सीझनचा विनर घोषित होण्यासाठी अवघ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. अतिशय उत्कंठावर्धक असा सामना. दोन चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. कमिटी प्लेयर्सनी उभं राहायचंय. बाउंड्री लाईनच्या दिशेने उभं राहायचंय सर्व कमिटी प्लेयर्सनी. कमिटी प्लेयर सर्वांनी बाउंड्री लाईनच्या दिशेने उभं राहायचंय. 10 फुटाचा अंतर ठेवून स्प्रे करायचंय. कमिटी मेंबर्स 10 फुटाचा अंतर ठेवून स्प्रेड व्हायचंय. दोन चेंडूंचा खेळ बाकी. 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. विजयासाठी चौकाराची गरज आहे इथं एसजी टायटन्स संघाला. रुद्राक्ष रॉयल संघाला डॉट बॉलची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी.
प्रेक्षक संख्येचे सर्व रेकॉर्ड मोडलेले आहेत सांगली हाफ पिच मध्ये सर्वाधिक पब्लिक जमलेले आहे आता लिंगायत प्रीमियर लीग साठी चांगला फटका पण हातात गेलेला आहे एक धाव आणि आता पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक वर आहे ओंकार शेवटच्या चेंडूवर 3 धावांची आवश्यकता अतिशय रोमांचक स्थितीत हा सामना अतिशय उत्कंठावर्धक असा सामना हार्ट पेशंटने बघायचा नाही हा सामना शेवटच्या चेंडूवर 3 धावांची आवश्यकता आहे रुद्राक्ष रॉयल वर्सेस एसजी टायटन्स एलपीएलच्या इतिहासातील सर्वात रोमांचक असा फायनलचा सामना कमिटी मेंबर्स स्प्रेड होऊन घ्या खाली बसायचे गुडघ्यावर बसा कमिटी मेंबर्स प्रेक्षकांना दिसायचंय कमिटी मेंबर्स खाली बसून घ्या शेवटचा चेंडू बॉलिंग करते गजानन स्ट्राइक वर आहे ओंकार आक्रमक अशी फील्ड सेट केलेली आहे इथं रुद्राक्ष रॉयलच्या कप्ताननी प्रणव गडसेकडून 2000चं बक्षीस आहे गजानन बाईने जर सामना जिंकून दिला तर शेवटचा चेंडू टाइम घेता नाही तर कारण या चेंडूवर ठरणार आहे लिंगायत प्रीमियर लीग सीझन 3 चा विजेता संघ रात्रीचे 11:15 वाजलेले तरी पण प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं असं मैदान थंडीच्या वातावरणात मैदानाचं वातावरण मात्र चांगलंच तापलेलं दिसतंय एक चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता बॉलिंग टाकतोय गजानन स्ट्राइक वर आहे ओंकार शेवटचा चेंडू आणि स्टंप आउट झालेला आहे तिथं रुद्राक्ष रॉयल संघाने जिंकलेला आहे हा सामना अतिशय उत्कंठावर्धक असा हा सामना रुद्राक्ष रॉयल संघाने जिंकलेला आहे रुद्राक्ष रॉयल संघाकडून विजयी सेलिब्रेशन इथं होत आहे अतिशय रोमांचक झालेला हा सामना रुद्राक्ष रॉयल संघाने जिंकलेला आहे पहिल्यांदाच फायनल मध्ये आलेला संघ रुद्राक्ष रॉयलचा आणि शेवटच्या चेंडूवर स्टंप आउट करून 2 रननी जिंकलेला हा सामना अटीतटीचा बनलेला सामना 2 धावांनी जिंकलेला आहे आणि गाजलेला असं लिंगायत प्रीमियर लीगचं 3रं पर्व या पर्वाचा विजेता ठरलेला आहे रुद्राक्ष रॉयलचा संघ रुद्राक्ष रॉयल संघाचं हार्दिक अभिनंदन आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत एसजी टायटन्स संघासाठी चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं होतं इथं एसजी टायटन्स संघानं दोन्ही संघांनी इथं
तुम्ही आता आभार वगैरे काय असेल ते करा मला. या सगळ्या बरोबरच मी अवॉर्ड सेरेमनीची सुद्धा सांगता झाली आहे असं घोषित करतो. या टुर्नामेंटसाठी सगळ्यांनी चांगली साथ दिल्याबद्दल सगळे स्पॉन्सर्स, मालक, प्लेयर्स, प्रेक्षक, नियामक मंडळ या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.